ओम नमः शिवाय माय यूट्यूब फॅमिली. कसा आहात तुम्ही? ठीक असताल, मस्त असताल, मजेत असाल. मी पण मस्त आहे, मजेत आहे. मी 3 का 4 महिन्यांनी ब्लॉगिंग सुरू करते आहे. म्हणजे हे माझी फर्स्ट ब्लॉगच समजा आता. म्हणजे आता इथून पुढं काही झाले तरी म्हणजे ब्लॉग नाही थांबवणार, मी कंटिन्यू चालू ठेवणार ब्लॉगिंग करायचं वगैरे. आपण काय करतो काही गोष्टींचं नाही का, आपल्या आयुष्यात जे घडतात वगैरे ते मी म्हणजे काम वगैरे सगळं हे करते, बंद करून टेन्शन घेऊन बसणार हे आता इथून पुढं कधीच होणार नाही. माझं काम आहे हे पण, आणि काम प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं ठेवलं पाहिजे आणि कामाला मेन म्हणजे महत्त्व दिलंच पाहिजे. आणि मी खूप काही भरपूर गोष्टी आहे आता ब्लॉगिंगमध्ये मी सगळं सांगत जाणार आणि जे रिअल आहे ते दाखवत जाणार मी आता. आणि ज्या गोष्टी जे खरं असतात ना मी सोडत नसते. मग ते आहे बाबा, जे आहे ते आहे. देवगुरस्तेन भजत नमः स्वाहा. देवगुरस्तेन भजत नमः स्वाहा. बापरे इतकी गर्दी आहे. बापरे गाईस, इतका गर्दी आहे ना गणपतीला. आत्ता म्हणजे आवाज येतं का नाही माहीत नाही, पण खूप गर्दी आहे. म्हणजे खूपच गर्दी आहे. आत्ता माझं म्हणजे बाहेरनंच दर्शन झालं आमचं. म्हणजे असं झालंच नाही आहे. म्हणजे 5ला पण खूप गर्दी होतं, त्यामुळं बाहेरनं दर्शन घेतलं. आता चालले मी घरी आणून. गणपतीवरनं आले आणि झोप लागले, झोपले जरा. मग नंतर ते आजी वगैरे आले, त्यांच्याशी बोलत बसले, देवबत्ती केले. आणि मला आज म्हणजे मेन म्हणजे फ्रेंडशिप डे आहे हे माहितीच नाही मला. नाहीतर मला लहानपणी इतका आवडणं सगळं, म्हणजे असे फ्रेंडशिप डे वगैरे असे वगैरे मला आवडतं अशा गोष्टी. आत्ता म्हणजे लक्षात पण नाही माझं आज. मग माझी बारकी बहीण आत्ता घेऊन आले माझ्यासाठी. मला म्हणते दीदी तुला माहिती आहे का आज काय? म्हटलं काय गं? मग मला म्हणते फ्रेंडशिप डे आज. मला विसरले, पण मी वाट बघत होते म्हणे तुझं फोनचं, आणि तिने ठेवले स्टेटस वगैरे माझं. आणि मला माहिती पण, आणि खरं आहे माझं म्हणतात ना, माझी बहीण नाही आहे ती, म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे माझी ती. माझी बारकी बहीण म्हणजे अशी व्यवस्थित समजूतदार वगैरे. आणि आता येताना मला हे घेऊन आले फ्रेंडशिप डेचं. थँक्यू गंगा. गंगा गंगा थँक्यू. आता जस्ट स्वयंपाक झाला. स्वयंपाक केलं ना, आता भावाला कसं लवकर जायला लागतं ना सकाळी, त्यामुळे तो लवकरच जात असतो, त्यामुळे लवकर स्वयंपाक उरकला आहे. आरती करून घेतले की जेवण केले की तो झोपतो. म्हणजे आमच्या घरी सगळ्या मोस्टली लवकरच झोपतात. मी एकटीच आपलं 1, 2, 3 असे असतं माझं. मी पण आता रुटीन चालू करेन, कारण की ना व्यवस्थित रुटीन चालू नसले की बघा असे ना शहरात म्हणजे फार अशी माझी तब्येतीकडे माझं लक्षच नाही आहे. इतकं माझी बहीण ओरडत असते ना, म्हणजे आई वडील वगैरे नीट लक्ष देत जा, व्यवस्थित स्वतःकडे लक्ष दे. एवढं घरी असते तरी काहीच नाही. बघू आता लक्ष देणार स्वतःकडे. आता मोदक पण आहे ना, मी पहिला अशी 21 वगैरे करायची, कारण की कोणी खात नाही एवढं. मग आता मी ठरवले मोठे, आणि अशी 5च मोदक करत असते मी बाप्पाला. दर चतुर्थीला असतोच. आणि वरण झालं, वरण वगैरे झालं. आता आमच्या इथं वरण पातळच लागतो म्हणजे, आणि मुगाचाच वरण नसतो आमच्या इथं. भात पण झालं, इथं भाजी आहे, दिरडं पण केलं. कसं वाटतं माझं टोपी घातल्या माझ्या बाबांची? काय माहिती, जुनी लोक म्हणतात की नाही का, म्हणजे मुली वगैरे अशी टोपी घातलं की काय काय मागवते, काहीतरी असतं म्हणजे नाही घालायचं. माझे बाबा पण आता मला म्हणत होते नसतं घालायचं म्हणे टोपी. म्हटलं का काय माहीत, प्रत्येकाचं काय काय वेगवेगळं. मला एक व्हिडिओ बनायचे, माझ्या बाबांचं धोतर बितर घालून मी व्हिडिओ बनवणार, साऊथ लुक घेणार आहे एकदम. चला गाईस, व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बाय गाईस, प्लीज गाईस सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.